मी चॅनलवरती कोणत्याही प्रकारच्या टिप्स किंवा माझा कोणताही प्रीमियम ग्रुप नाही आहे. माझे सर्व व्हिडिओ जे असतात ते एज्युकेशनल पर्पजसाठी असतात. जय हिंद मित्रांनो, मी दीपक पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आज निफ्टीचा फायनल क्लोज झाला 22,004 वरती. 22,004 वरती आजच्या दिवशी निफ्टीने फायनल क्लोज दिला. आणि आजचं मार्केट जे होतं पूर्णपणे काय होतं, साईडवेज होतं. आजचं मार्केट जे होतं पूर्ण साईडवेज होतं. जे मागचं ट्रेडिंग सेशन झालं आपलं, ते असल्यावर आपल्यासाठी महत्त्वाचे असणार आहे या ठिकाणी. मार्केट साईडवेज असल्यामुळे काय होतं असतं, जे ऑप्शन बाहेर असतात, आता आजच्या मार्केटमधून शिकण्यासारख्या खूप काही गोष्टी आहेत तसं बघायला गेलं तर. कारण की हे जे मार्केट असतं अशाच ठिकाणी ऑप्शन बाहेर असतात, ते ट्रॅप होत असतात. ज्यांना स्वतःवरती कंट्रोल नसतो, सकाळी 9:15 वाजले की त्यांना वाटतं की मी पैसा बनवला पाहिजे, इंट्राडेमध्येच मी पैसा बनवला पाहिजे, असे ऑप्शन बाहेर जे असतात ते आजच्या दिवशी इथे लॉस करून घेत असतात. आणि हे आजच नाही तर प्रत्येक दिवसाला होत असतं की मार्केटमध्ये जेव्हा एक मोठी मोमेंट होत असते आणि ती अचानक होत असते, प्रत्येक दिवशी होईल असं पण नाही आहे. हे बघा, आपलं मार्केट जे असतं ना, ट्रेंडिंग कमी असतं, ट्रेंडिंग डे असतात ना कमी असतात, आणि साईडवेज जास्त असतं. मार्केट आपल्याला साईडवेज जास्त बघायला मिळतं. मग अशा साईडवेज मार्केटमध्ये कोण पैसा बनवतो? ऑप्शन सेलर. इथे ऑप्शन सेलर पैसा बनवत असतो आणि ट्रेंडिंग मार्केटमध्ये ऑप्शन बायर पैसा बनवत असतो. पण प्रत्येक दिवसाला ट्रेंडिंग मार्केट मिळत नाही. पण प्रत्येक दिवसाला ऑप्शन बायर काय करतो? संधी शोधतो की मला आज ट्रेड मिळालाच पाहिजे, मी ट्रेड घेतलाच पाहिजे, माझा पैसा बनलाच पाहिजे. त्यामुळे ते काय करत असतात? लॉस करत असतात. त्यांचा होत असतो मोठा लॉस. आणि ऑप्शन सेलर मार्केटमध्ये पैसा बनवत असतो. आजचं मार्केट पण तसंच होतं, पूर्णपणे साईडवेज होतं. आणि सकाळी आपण जेव्हा ऑप्शन चाईन डाटा बघितला, हे बघा, डाटा केव्हा पण चेंज होत असतो. आपण डाटाचा फक्त काय घेत असतो? सपोर्ट. सकाळच्या वेळेला आपण काय म्हटलं होतं की 22,000वरती स्ट्रॅडल डिप्लॉय झालेला आहे, ठीक आहे ना. त्या स्ट्राईकचे कॉल पुट सेल करण्यात आलेले आहे, तिथे रायटिंग झालेली आहे. तर मार्केट शक्यतो साईडवेज राहू शकतं असा एक अनुमान आपण लावलेला होता. तो फक्त एक अनुमान असतो मित्रांनो. डाटा केव्हा पण चेंज होत असतो. समजा कॉल रायटर आहे, ते एक्झिट झाली, कॉलची अनवाइंडिंग झाली, मार्केटवरती जाणार. त्यानंतर लॉंग अनवाइंडिंग झाली, म्हणजे पुट रायटर जे असतील त्यांनी जर आपल्या पोझिशन एक्झिट केल्या, मार्केट खाली जाणार. नाही गेले, इथे काय डिकेचा फायदा. पूर्णपणे डिकेचा फायदा जो असतो इथे ऑप्शन रायटरला मिळतो. आणि ऑप्शन रायटर जो असतो नेहमी प्रॉफिटमध्ये असतो. मग ऑप्शन बाईंग करताना नेहमी एक लक्षात ठेवायचं की जेव्हा पण ट्रेंडिंग मार्केट असतं, ट्रेंडिंग मार्केटमध्ये ऑप्शन बाईंग केली पाहिजे. एक तर ऑप्शन बाईंग करायलाच नको. जे आपले रिटेलर असतात, जे ऑप्शनकडे जातात आणि खास करून ते ऑप्शन बाईंगमध्ये जात असतात, प्रॉपर नॉलेज नसतं त्यांना ऑप्शनचं, तरी पण ते ऑप्शन बाईंग करतात. माहीत असतं की माझा या ठिकाणी लॉस होणार आहे आणि झालेला पण आहे, तरी पण ते ऑप्शन बाईंगच करतात आणि मोठी चूक करून बसतात. 90% लोक स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शनमध्ये लॉस केलेले असतात आणि करत आहेत. त्यांना ही गोष्ट माहीत आहे की माझा लॉस होतो, झालेला आहे, पण त्याला रिकवर करण्यासाठी ते डेली ट्रेडिंग करतात आणि मोठा लॉस सहन करत आहे. त्यामुळे जे नवीन असतात स्टॉक मार्केटमध्ये त्यांनी ऑप्शन ट्रेडिंग करायलाच नको. सरळ इक्विटीमध्ये काम करत चला, तिथे पण पैसा बनतोच. स्विंग ट्रेडिंग करत चला, त्याच्यामध्ये पैसा बनतो. ETF असतात, ETFला बाय करा, होल्ड करा, त्याच्यामध्ये पण पैसा बनतोच. ETFमध्ये पण स्विंग ट्रेडिंग करून चांगला पैसा बनतो. थोडा बनेल पण चांगला बनेल. तुम्ही ऑप्शन ट्रेडिंग कराल, मोठा लॉस करून घ्याल. एक दिवस तुमचं मोठं प्रॉफिट बनेल आणि 2-4 दिवसानंतर तुम्ही मोठा लॉस करून बसाल, ठीक आहे. मग तुम्ही म्हणणार हे निफ्टी 50चे ॲनालिसिस, आपण मार्केटचं ॲनालिसिस करतो आहे. निफ्टी 50 काय झाला? आपला एक इंडेक्स आहे. निफ्टी 50 आपला काय झाला? एक इंडेक्स आहे. त्याचा आपण या ठिकाणी टेक्निकल ॲनालिसिस करत असतो. मार्केटचा व्ह्यू की उद्या मार्केटमध्ये काय होऊ शकतं, कोणत्या लेवल ब्रेक केला तर मार्केटवरती जाणार, कोणते सपोर्ट ब्रेक केले तर मार्केट खाली जाणार, त्या लेवल आपण बघत असतो. मग असं समजायचं नाही की इथे ॲनालिसिस केलं आणि तुम्ही ताबडतोब ऑप्शन ट्रेडिंगला सुरुवात केली. तसं कधी करायचं नसतं. सेम ॲनालिसिस तुम्ही स्टॉकमध्ये पण करू शकतात. स्टॉकमध्ये सेम ट्रेंड बघू शकतात, सपोर्ट, रेजिस्टन्स, सर्व गोष्टी तुम्ही स्टॉकमध्ये पण बघू शकतात. स्टॉकमध्ये पण ॲनालिसिस करू शकतात. आजचं मार्केट पूर्णपणे साईडवेज होतं, रेंज बाउंड होतं. आता ही लेवल महत्त्वाची आहे अजून पण. ही एक वरची लेवल, एक रेजिस्टन्स आहे बघा 22,121ची. मार्केटने तिथे अजून क्लोज दिला नाही. ह्या दिवसाची कॅन्डल पण बघा, हिला शॅडो बनली, खाली आलं मार्केट. इथे पण बघा, हिला शॅडो बनली होती. ही लेवल आपल्यासाठी अजून पण रेजिस्टन्सचं काम करेल. खालच्या साईडला कोणता सपोर्ट आहे? हीच लेवल जी आपण प्रत्येक वेळेला म्हणतो आहे की 21,850 मार्केटसाठी एक सपोर्ट आहे. अजून पण 30 लेवल सपोर्ट असणार. हीच लेवल आपल्यासाठी काय सपोर्ट असणार. मार्केट मग काय झालेलं आता एका रेंजमध्ये फसलेलं आहे पूर्ण. ही कॅन्डल बघा, 1 2 3 4, आता ही डोजी बनली, हिला पण पकडूया आपण. 5 6 7 8 ट्रेडिंग सेशन झाले. 8 ट्रेडिंग सेशनपासून मार्केट तुम्हाला ह्याच रेंजमध्ये दिसणार. वरती 22,121 एक रेजिस्टन्स,
खाली एक सपोर्ट 21,850चा, हा एक सपोर्ट याच रेंजमध्ये फिरताना दिसते. मार्केट ट्रेंड आपला डिसाईड करत नाही. हे बघा, मी तुम्हाला मागे पण म्हटलं होतं की जर मार्केटने हा सपोर्ट ब्रेक केला, 21,850च्या खाली गेलं, तर एक निगेटिव्ह साईन असणार आपल्यासाठी की मार्केटवरती जात आहे, आपल्या ट्रेंडला आता इथे चेंज करतं आहे. परफेक्ट एक निगेटिव्ह साईन असणार. जेव्हा मार्केट इथे या सपोर्टला ब्रेक करेल, मार्केटमध्ये आपल्याला दिसू शकतात 21,500चे लेवल. हे कंटिन्युएशन व्हायला पाहिजे, झालं नाही. इथे सपोर्ट तर ब्रेक झाला, दुसरी कॅन्डल पण निगेटिव्ह बनत होती, पण त्याच दिवशी डोजी बनली कॅन्डल ती. म्हणजे काय, इंडिसिजिव्ह कॅन्डल, बायर सेलर आले आणि प्राईस तिथेच क्लोज झाली. म्हणजे ट्रेंड काय झाला आपला, इंडिसिजिव्ह. प्राईस जर ह्या लेवलच्या खाली जात असेल, तिथे कंटिन्युएशन होत असेल, तर आपल्याला 21,500 लेवल पण निफ्टीमध्ये बघायला मिळतील. किंवा निफ्टी 22,121च्या वरती निघून गेली, तर ती आपल्या ट्रेंडला पुन्हा कंटिन्यू करू शकते. म्हणजे जो निफ्टीचा अप ट्रेंड चालू आहे त्याचं कंटिन्युएशन या ठिकाणी मग होऊ शकतं. अशा प्रकारची ॲक्टिव्हिटी बायर आणि सेलरची या लेवलवरती होऊ शकते. मग आता उद्याच्या दिवशी आपण बघणार की कोणत्या लेवल ब्रेक केल्यानंतर मार्केटवरती जाणार किंवा कोणता सपोर्ट ब्रेक केला तर मार्केट खाली जाऊ शकतं. ते बघण्यासाठी जाणार आपण 5 मिनिटांमध्ये. तर मी निफ्टीचा 5 मिनिटांच्या टाईम फ्रेममध्ये चार्ट ओपन करतो. आपलं ॲनालिसिस एकदम इझी असणार. आता सकाळच्या वेळेला काय झालं, मार्केट झालं गॅप डाऊन ओपन. गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर सुरुवातीलाच ही एक मोठी कॅन्डल बनली, 100 पॉईंटची कॅन्डल जवळजवळ. पहिली कॅन्डल बुलिश, दुसरी कॅन्डल बुलिश, आणि 22,075चा आपल्यासाठी काय होता, एक रेजिस्टन्स. 22,075 निफ्टीसाठी काय होता, एक हर्डल रेजिस्टन्स होता. आता जेव्हा पण अशा कॅन्डल बनतात, हे आत्ताच होत नाही मित्रांनो, मागे पण झालेलं आहे खूप वेळेला. सुरुवातीची पहिली किंवा दुसरी कॅन्डल जी असते ना, ती जेव्हा अशी मोठी बनते, मार्केट शक्यतो रेंज बाउंड होत असतं, स्कोप नसतो. मला सांगा, तुम्ही एखादा स्टॉक जर इथे 200 रुपयाला बाय करायचं ठरवलं आणि तोच स्टॉक एकाच कॅन्डलमध्ये जर 230ला निघून गेला, तर तुम्ही पण घाबराल टॉपला घेण्यासाठी त्याला, की हा स्टॉक मी आत्ता बघत होतो 200 रुपयाला होता आणि 2 मिनिटामध्ये 230ला गेला. तुम्ही बाय करणार नाही तिथे. उलट ज्यांनी बाय केलेलं असतं ते इथे प्रॉफिट बुकिंग करणार. इथे काय होत असतं, मग मोमेंटम तुटतो आणि जवळजवळ तो स्टॉक जो असतो ना, मग साईडवेज होत असतो. तशाच प्रकारची ॲक्टिव्हिटी इथे पण झाली. इथे पण काय झालं, मार्केट पहिल्या 2 कॅन्डलमध्ये वरती गेलं आणि नंतर पूर्ण वेळ बघा तुम्ही, पूर्ण साईडवेज झालं. इथे थोडा वरती जाण्याचा प्रयत्न केला, इथेच रिजेक्शन आलं प्राईसचं, प्राईस पुन्हा खाली आली. म्हणजे ह्याच झोनमध्ये मार्केटने वेळ घालवला. मग इथे काय झालं, जे 22,000वरती कॉल आणि पुट रायटर होते, ज्यांनी स्ट्रॅडल सेल केलेले होते, जे ऑप्शन रायटर होते, त्यांना पूर्णपणे या ठिकाणी डिकेचा फायदा झाला. डिके ऑप्शनच्या प्रीमियममधील जी टाईम व्हॅल्यू असते, त्या टाईम व्हॅल्यूचा त्यांना फायदा झाला. डिके चांगला मिळाला आणि ते प्रॉफिटमध्ये आले. आता कोणी जर सकाळच्या वेळेला इथं म्हटलं असेल की मी आता इथे कॉल ऑप्शन बाय करून टाकतो, कारण की 2 कॅन्डल मोठे बनले, याचा अर्थ ते वरतीच जाणार, मग त्यांना इथे काय झालं, लॉस झाला. त्यांनी ऑप्शनला इथे होल्ड केलेलं असेल, होल्ड केलं, मार्केट साईडवेज झालं, त्यांना इथे लॉस झाला. जेवढा वेळ तुम्ही एखाद्या ऑप्शनला होल्ड कराल, टाईम व्हॅल्यू तर डिके होणारच. थिटा डिके इथे होतो असतो, थिटा डिके या ठिकाणी होणारच. तो झाला म्हणजे ऑप्शन बायरला लॉसच होणार आहे. पण प्रॉफिटमध्ये कोण, ऑप्शन सेलर असणार या ठिकाणी. हे जे मार्केट होतं पूर्णपणे कोणाचं होतं, ऑप्शन सेलरचं होतं आजचं. इथे त्यांनी प्रॉफिट बनवलं. आता आपल्यासाठी लेवल सुटसुटीत आहे. ही रेंज आपल्यासाठी निघून येणार आहे. वरती रेजिस्टन्स 22,075, एक रेजिस्टन्स, खाली सपोर्ट 22,978च्या आसपास, 978 ते 980 हा एक सपोर्ट असणार आहे. ही लेवल आपल्यासाठी स्ट्रॉंग सपोर्टचं काम करेल. 21,927 ही लेवल स्ट्रॉंग सपोर्टचं. वरती रेजिस्टन्स 22,121ची लेवल, ही स्ट्रॉंग रेजिस्टन्सचं काम करेल. आता ह्या रेंजमध्ये मार्केट, आता उद्याच्या दिवशी जर फ्लॅट ओपनिंग झाली तर आपण कुठे प्लॅन करणार, ह्या रेंजमध्ये आपण प्लॅन नाही करणार. हा असणार नो ट्रेडिंग झोन, नो ट्रेडिंग झोन असणारा. ठीक आहे, आपल्याला मार्केटमध्ये लॉंग जायचं तर आपण कोणत्या लेवलच्या वरती जाणार, मग 22,075च्या वरती. कारण की सकाळचे 15-20 मिनटं जे असतात ना, मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी खूप असते. सुरुवातीच्या बनणारच कॅन्डल अशा मोठमोठ्या बनून जातात, ती वरती बनते किंवा खाली बनून जात असते, स्कोप नसतो. तुम्ही म्हणाल की ही लेवल एक रेजिस्टन्स आहे माझ्यासाठी, हिच्यावरती गेलं, हिच्यावरती मार्केट गेलं की मी कॉल ऑप्शन बाय करतो, पण ते एकाच कॅन्डलमध्ये निघून जातं, तुम्हाला वेळ पण देत नसतं, त्यामुळे ते आपली बाईंग बनत नाही. मग थांबत असेल तर मार्केट 10-15 मिनिटे ते थांबतंय, समजा ओपन झालं, थोडं वरती जातं आहे आणि या रेजिस्टन्सला ब्रेक करतं आहे, मग या छोट्याशा मुलं आपण इथे कॅच करू शकतो. म्हणजे 22,040च्या वरती आपण कॉल ऑप्शनला बाय करू शकतो. आपलं छोटंसं टार्गेट असेल, एक स्कॅल्पिंगचा ट्रेड इथे बनत असतो फक्त. स्कॅल्पिंग इंडेक्समध्ये 30-40 पॉईंट घेऊन बाहेर पडणं, इंडेक्समध्ये सांगतो, ऑप्शनमध्ये आपल्याला 10-15 पॉईंट मिळत असतात, कारण की अचानक फास्ट मूव्ह येतो आणि ताबडतोब प्राईस खाली पण येऊन जाते, कारण की येणारा हडल आहे.
ही लेवल आपल्यासाठी एक रेजिस्टन्स आहे. मग मार्केट पुन्हा खाली पण येऊन जात असतं. मग आपल्याला एंट्री घेऊन ताबडतोब बाहेर पडायचं असतं. ही आपली स्कॅल्पिंगची. पण प्रॉपर जो ट्रेड बनत असतो आपला ह्या लेवलच्या वरती, जेव्हा मार्केट ह्या लेवलच्या वरती जायला लागेल तेव्हा मग एक ट्रेंडिंग मूव्ह पकडू शकतो. आपल्याला ट्रेंडिंग मूव्ह पकडायचा असतो. म्हणजेच आपल्याला मोमेंटमला कॅच करायचं असतं. मोमेंटम जेव्हा ट्रेंडिंग होईल, मार्केट इथं फ्लॅट ओपन झालं आहे, सुरुवातीला जाणार, थोडंसं रिट्रेसमेंट देऊ शकतं. जेव्हा याला ब्रेक करेल तेव्हा मार्केट इथे मग ट्रेंडिंग होऊ शकतं. मग ट्रेंडिंग मूव्हमध्ये जेव्हा आपण जात असतो मार्केटमध्ये, तेव्हा आपला पैसा बनत असतो. कोणत्याही ठिकाणी घ्या, इंडेक्समध्ये घ्या, तुम्ही स्टॉकमध्ये पण घ्या. जेव्हा आपण ट्रेंडिंग मूव्हला कॅच करतो तिथे आपला पैसा जास्त बनतो. अशा साईडवेज मार्केटमध्ये आपण ट्रॅप झालो की आपण आपला पैसा लूज करतो, लॉस करून घेत असतो. ठीक आहे ना. जेव्हा मार्केट 22,075च्या वरती जायला लागेल तेव्हाच एक ट्रेंडिंग मूव्ह मार्केटमध्ये येऊ शकतो. आणि मग आपलं पहिलं टार्गेट जे असलं पाहिजे 22,121पर्यंत. ही लेवल एक हर्डल येणार आणि याच्यावरती पण जर मार्केट थांबायला लागलं, सस्टेन व्हायला लागलं, तर मग मार्केट आपल्याला वरचं लेवल दाखवू शकतं. कारण की गेल्या काही दिवसांपासून मार्केट ह्याच रेंजमध्ये थांबलेलं आहे. डेली टाईम फ्रेममध्ये सांगितलंच मी तुम्हाला कोणती लेवल होती ती हीच लेवल होती 22,121ची. आणि खाली 21,850 या लेवलच्या दरम्यान मार्केट थांबतं आहे. समजा मार्केट जर गॅपअप ओपन झालं, गॅपअपमध्ये पण ट्रेंड बघायचा आहे प्रॉपर मार्केटचा. काही वेळेला तो गॅपअप जो असतो ना, सस्टेन होत नाही. जसं मार्केटची क्लोजिंग इथं आलेली आहे, आपण म्हणू शकतो 80, 90, 100 पॉईंटने मार्केट गॅपअप ओपन झालं. काही वेळेला मार्केट सस्टेन होत नाही, तिथे ताबडतोब मार्केट खाली होऊन जात असतं. त्यामुळे तिथे मार्केटमध्ये लॉंग पण जायचं नाही. आपण बघायचं काय ॲक्टिव्हिटी होते, मार्केट कोणत्या डायरेक्शनने जात आहे, ती डायरेक्शन आपण पकडायची. त्यानंतर आपण एक्झिक्युशन करायचं असतं. बघायचं आहे येणारा एक रेजिस्टन्स आहे 22,121चा, त्याला ब्रेक करून मार्केट जातं आहे का, तिथे थांबतं आहे का. थांबतं आहे तर मग मी एंट्री घेतली तर माझा स्टॉपलॉस किती पॉईंटचा बनू शकतो, तो स्टॉपलॉसचा पॉईंट तुम्हाला माहीत असला पाहिजे. बरं, मी एंट्री घेतली, मला टार्गेट किती मिळू शकतं, येणारा हर्डल कोणता आहे तो पण बघायचा असतो. रिस्क रिवॉर्ड तो बघायचा असतो. मग मी जर 22,121च्या वरती एंट्री घेतली, माझा स्टॉपलॉस काय 22,075चा बनू शकतो का नाही, हा मोठा होतो आहे. मला स्टॉपलॉसचा पॉईंट पाहिजे एक. ठीक आहे ना. तो पॉईंट बघून मी तिथे स्टॉपलॉसचा एरिया असतो एक, ठीक आहे ना, तो एरिया बघून स्टॉपलॉस लावला पाहिजे आपण. मग त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही ऑप्शनमध्ये करायचं असतं. असं नाही की इंडेक्समध्ये 40 पॉईंट, मग तुम्ही 40 पॉईंटचं SL ऑप्शनमध्ये लावायचा, चुकीचं असतं. ठीक आहे ना. हे तर ऑप्शनचे बारकावे असतात की तुम्ही स्पॉटला बघताय, स्पॉटला बघून ऑप्शन ट्रेडिंग करताय, तर मग तुमचा इकडे 40 पॉईंटचा SL बनतो इंडेक्समध्ये, तर ऑप्शनमध्ये किती पॉईंट लावला पाहिजे त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायचं असतं. त्याचं कॅल्क्युलेशन तुम्ही करायला हवं. त्यानंतर तुम्ही स्टॉपलॉस लावायचा असतो. हे कॅल्क्युलेशन करत चालायचं. ठीक आहे. अंदाजे एंट्री घ्यायची नाही की मार्केट गॅपअप झालं आहे म्हणजे ते वरतीच जाणार किंवा गॅप डाऊन ओपन झालं आहे म्हणजे ते खालीच जाणार नाही. मार्केटला थोडं थांबू द्या, स्थिर होऊ द्या, डायरेक्शन पकडू द्या, ट्रेंडला पकडू द्या, नंतर त्या ठिकाणी एक्झिक्युशन करा. प्रत्येक दिवशी ट्रेड घेतला पाहिजे असं नाही. स्टॉक मार्केटमध्ये जी व्यक्ती सकाळी येते आणि ट्रेड घेण्याचा प्रयत्न करते ती शक्यतो लॉसमध्येच असते. मग तुम्ही मार्केटमध्ये 5 वर्ष पण घालवा, काही कामाचे नसतात. जो अभ्यास करून व्यवस्थित शिकून 5 वर्ष घालवेल ना, तो मास्टर होऊ शकतो चांगल्या प्रकारे. 100% तर कोणी नसतं परिपूर्ण स्टॉक मार्केटमध्ये, पण चांगल्यापैकी तो ट्रेडिंग करणार 5 वर्ष. त्यानंतर आपण शॉर्ट साईडला जाण्याचा प्लॅन कुठे करू शकतो. ही एक लेवल आपल्यासाठी सपोर्ट आहे, 21,978ची लेवल. मार्केट फ्लॅट ओपन होतं आहे आणि या सपोर्टला ब्रेक करत असेल तर आपण 21,927पर्यंत इथे प्लॅन करू शकतो पुट साईडला जाण्याचा. इथे पुट साईडला जाण्याचा प्लॅन करू शकतो. आपलं टार्गेट एवढंच असणार छोटंसं, कारण की मार्केट ह्या लेवलपासून बाउन्स घेत आहे सारखं ह्या लेवलपासून. आणि ह्या लेवलला पण जर ब्रेक केलं तर खाली एक सपोर्ट जो आहे 21,850चा, 21,850 ती लेवल असणार आहे. इथपर्यंत मग मार्केट जाऊ शकतं. हा सपोर्ट ब्रेक झाला, इथे बघायचं आहे इथे रिव्हर्सल देतं आहे का. असं नाही की एक कॅन्डल बनली इथे आणि तुम्ही इथे पुट साईडला जायला लागले, मार्केट इथूनच रिव्हर्सल देऊन टाकतं. कारण की हे जे सपोर्ट असतात, हा एरिया जो असतो सपोर्ट एरिया, याचं पण महत्त्व असतं. याच्याकडे दुर्लक्ष करायचं नसतं आपण. ठीक आहे ना. बघायचं आहे की प्राईज इथे येऊन बाउन्स घेऊ शकते, मग मी इथे ताबडतोब शॉर्ट साईडला जायला पाहिजे का नाही. काही निगेटिव्ह प्राइजेक्शन या ठिकाणी बनत असेल, तर मग मी इथे पुट साईडला जाण्याचा प्लॅन करेल. हा प्लॅन तुमच्याजवळ असला पाहिजे, समजलं, तरच तुमचं एक्झिक्युशन झालं पाहिजे. डायरेक्ट कधी जायचं नाही. रँडम ट्रेडिंग करून चालतच नाही. स्टॉक मार्केटमध्ये जो पण व्यक्ती रँडम ट्रेडिंग करतो तो नेहमी धोका खात असतो. धोका खातो म्हणजेच लॉस करून घेत असतो. आपले ट्रेडिंगचे नियम असतात, त्यांचं पालन करत चला, शिकत चला. जेवढं शिकाल तेवढं टिकाल. मार्केट वीक होऊ शकतं जेव्हा मार्केट 21,850च्या खाली जाणार तेव्हाच.
ते वीक होणार, ते जाणार 21,500पर्यंत मग. आणि जेव्हा पण ट्रेड घ्यायचा स्टॉप लॉसचा वापर करायचाच. स्टॉप लॉसला विसरू नका. बहुतेक जण काय म्हणतात की माझा स्टॉप लॉस सारखा हिट होत असतो, मी कशाला लावू स्टॉप लॉस, मी लावत नाही. अहो मार्केटचं सांगता येत नाही. आज मार्केट थांबलं इथे आणि तुम्ही समजा इथे एंट्री घेतली, इथे ब्रेकआउटला एंट्री घेतलेली, ह्या झोनच्या बाहेर मार्केट चाललेलं आहे, तुम्हाला वाटतं आता हे वरती जाणार आहे, चला 1-2 कॅन्डलमध्ये जाईल, तुम्हाला प्रॉफिट पण दिसेल. पण ते मार्केट इथून जर फिरलं तर ते खाली किती येणार ना सांगता येत नाही. ते 300 पॉईंटने पण खाली येऊ शकतं आणि 400 पॉईंटने पण खाली येऊ शकतं. मग तुम्हाला होणारा लॉस कसा आहे, जास्त आहे. ज्या लॉसला तुम्ही थोडक्यात कट करू शकत होते तिथं केलं नाही तुम्ही आणि मोठा लॉस घेऊन बसले. तुम्ही मोठा लॉस घेऊन बसतात त्यामध्ये. समजा 500 रुपयांची रिस्क घ्यायला पाहिजे होती, 1000 रुपयांची रिस्क घ्यायला पाहिजे होती, ती घेत नाही तुम्ही. तुम्ही काय करतात मग 5,000चा लॉस बुक करून टाकतात, मोठा लॉस घेतात. चुकीचं आहे ते. लॉस कमी घ्यायचे, प्रॉफिट जास्त घ्यायचं उलट. या गोष्टींवरती लक्षात ठेवा. छोटे छोटे पॉईंट असतात पण लक्षात ठेवले पाहिजे. मनात तर कधी स्टॉप लॉस पकडायचाच नाही. सरळ आपण जे सिस्टम वापरत असतो त्यामध्ये स्टॉप लॉस ऑर्डर तुम्ही नक्की टाकली पाहिजे, जेवढी पण रिस्क तुम्हाला घ्यायची. तर माझ्या मते निफ्टीमध्ये तुम्हाला लेवल समजलेले असतील. कोणत्या लेवलला ब्रेक केल्यानंतर मार्केट वरती जाऊ शकतं, कोणता सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केट खाली येऊ शकतं, या महत्त्वाचे लेवल तुम्हाला समजलेले असतील. आणि मित्रांनो, जर व्हिडिओ आवडलेला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, व्हिडिओला कॉमेंट पण करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करा. चला तर मग पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.